दुःख पावे सीन श्रोता पत्ता वक्ताही दुःख पावणार आहे, श्रोताही दुःख पावणार आहे ना. आत्मज्ञान नाही. महाराजांनी विशेषण त्याच्यात करून हे निर्मळ हरिकथा. निर्मळ हरिकथा ऐकायच्या ना तुमच्या जीवनामध्ये आत्मबोधावर आरोप झालेल्या महात्म्याच्या मुखामध्ये तुमच्या जीवनामध्ये निर्मळ हरिकथा. आता बोध आपल्या जीवनामध्ये करून घेण्यात आहे. परंतु आत्मबोधावर आरोप झालेला महात्मा त्याच्या मुखामधून किंवा त्याला प्रसन्न करून घेवा. आता आत्मबोधावर आरोप झालेला महात्मा या कलियुगामध्ये भेटणं कठीण आहे. सोपा आहे. नमो विशदबोधानंदा विद्यानंद प्रबोधा प्रमदा विलासिया. माझे गुरु निवृत्तीनाथ हे कसे आहेत? स्पष्ट बोध करणारे, बोध करण्यास निपुण आहे, ब्रह्मरूपी कमळाला विकसित करणारे आहेत. जे परावादीचं प्रमेय आहे. परावादीचं प्रमेय काय? परब्रह्म. ती परब्रह्म कोण स्त्री तिच्याशी विलास करणारे आहेत. म्हणजे गुरु निवृत्तीनाथ. नमो संसार तरतुर्या अप्रतिम परमवीर्या सर्वतर सूर्या तारलेला. संसार रूपी अंधकाराचा नाश करणारे सूर्य आहे. सूर्यालाही सामर्थ्य देतात. त्यांच्या जीवनामध्ये प्रेरणा वाचून सूर्य अवस्थेमध्ये असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये आत्मबोधावर आरूढ झालेला असा आत्मा या कलियुगामध्ये मिळलं आणि त्याच्यातून आपण आत्मज्ञान प्राप्त करून घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणून आत्मज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी काय करावं? कारण आत्मज्ञान एक अशी वस्तू आहे की आपल्या आत शोधायचं. याला बाहेरच्या शास्त्राची गरज नाही. शास्त्राने हे मिळत नाही. कारण मी बोलत नाही, माऊली बोलतात. माऊली काय म्हणतात? तैसे आपले अद्वैत बन मी जाण तसे तुझे दिन तयारी बोधा. जी तू सर्वय्या कोणा भूत कोणा माया परी तू सर्वय्या झाला. माऊली सांगतात या जगामध्ये तूच आहे. तू कोण ज्ञानी आहे, तू आज्ञानी आहे. पण आपल्या जीवनामध्ये काय करतो? आत्मज्ञान. मी कोण आहे माझ्या जीवनामध्ये ती ओळख करून घेतली नाही. तर आता ही ओळख कशी करून घ्यायची? आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान आपल्याला का विसरतात? अनेक जन्मामध्ये या जीवाला काय केलं? याला कारणीभूत मन आणि बुद्धी या संसारामध्ये आहे. आपण संसारामध्ये जे आलो कारण वासना, एक वासना शिल्लक आहे. मन शेवटी येणं होतं, बुद्धी भरतीची होते आणि मग आपल्याला अनेक योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. म्हणून आपल्याला जर बोध झाला नाही, आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती करतो, द्वैत भक्ती करतो किंवा आता स्वामीची भक्ती केली, ही द्वैत भक्ती झाली. आपण पांडुरंगाची भक्ती करतो, ही द्वैत भक्ती झाली. कारण एक देवाची भक्ती म्हणजे द्वैत भक्ती झाली. त्याच्यावर खूप उदाहरण देतो. कारण रामकृष्ण परम कालीची भक्ती होती. काली त्याला बोलायची, कालीला दररोज जीव घालायची. सगळे भक्ती शेवटी कारण निर्गुण दुसऱ्या परमात्म्याची त्यांना प्राप्ती व्हायला तयार नाही. काय करायचं? गुरु
गुरुकुलामध्ये होते. त्याला तोतापुरी नावाचा एक गुरु दिला स्वामी तर रामकृष्ण परमहंसला तोतापुरी. तो गुरु बी तसाच त्याच्यापेक्षा महान होता. त्या गुरुला सांगितलं की मला काय होतं काली म्हणलं ते डोळ्याला पाणी, काली म्हणलं की समाधी, काली माझ्यासोबत बोलते, काली माझ्यासोबत जीवते. आमच्या ही उदाहरण आमच्याकडे स्वामी आमच्या मित्राला अख्ख्या दिवटीत त्या बाजारांना पूजा करायची ती करायची शिवलिंगच तयार करायचं अजून त्यांचा त्यांना पार पाडा. तसं ती अशी अवस्था झाली की काळी बोलायची, काळीला बोलायची, काळीला जीव घालायची, पण आत्मसाक्षात्कार नाही. म्हणून ईश्वराचं दर्शन नाही. एक ईश्वर दिसायला फक्त काळीच आहे. त्यावेळेस तो पुढे सांगितलं काय राहिले त्याच्यामुळे तू काय करणार. तू समाधी अवस्थेला बसलास म्हणजे ती काळी समोर येते. तू काळी समोर आली तर काय कर म्हणजे ती समोर आलेल्या काळीला घेऊन चालवा दोन तुकडे जन्मबद्दलची भक्ती केली आमच्या महाराजांना बंद की माझ्या काळा दोन तुकडे तर महाराजांच्या हाणाय भक्ती आहे निर्माण व्हायला तयार आपण ती नाही म्हणजे कसं काळीचे तुकडे म्हणजे तुझ्या येणारी काय प्रतिमाच आहे म्हणजे तुझ्या जीवनामध्ये ईश्वर दर्शन नाही. ईश्वर चराचरामध्ये आहे. ईश्वर कुठं नाही तर त्याची तयारी नाही गेली त्या काळीचे दोन तुकडे करायला ते म्हणजे माझ्याकडे तयार नाही. 8 दिवस वाट घेतले शेवटी सांगितले तू तयार आहेस का नाही. एक काचा तुकडा घेतला आणि मग मी तुझ्या इथं आत्मचक्रापासून फाडलं त्यांनी माझी माझी काळजी भय तलवार मार दोन तुकडे केले गाडीचे आत्मचक्रामध्ये सर्वत्र ईश्वर सर्वभूती पाये एक संत साधू ओळखांचा ऐका माया तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आत्मबोध कसा करू सांगोनी मिठपणाचा लोभ मिटे सिंधुत्वाचा घेतला लाभू देवी देवुले शंभू श्याम झालो मावशी सांगतात मिठानं काय करावं त्या समुद्रापासून लहान झालेल्या मिठानं फक्त त्याच्या जीवनामध्ये मी मीठ आहे एवढा लोभ सोडून द्यावा. जर त्या मिठानं मी मीठ आहे त्याचा लोभ नाही सोडून दिला तर त्या मिठाच्या जीवनामध्ये काय कधी जीवाला त्या मिठाला मुलीमध्ये बदललं जातं. रेल्वेमध्ये कुठल्याचं कारखान्यात त्याला पिसलं जातं बारीक केलं जातं त्याला पुन्हा बारीक बारीक पोत्यांनी मला पिशवीने भरलं जातं. मी का देता मीठ स्वयंपाकाला स्वयंपाकात पडतं दुपारा खातो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पिठाकडे आपणच हात माग घेऊन सुद्धा पिठाची अवस्था कशा बोलतात मिठावर लोक सोडत सांगतात जीवन काय करावं
त्याच्यामध्ये ह्याचा अहंकार सुरू होतो आणि या संसाराबद्दल विषय वाचण्याचा लोभ सुरू होतो. पण तूच शंभू आहे, शंभू होण्याची गरजच नाही. या जगामध्ये तुम्हीच परमात्मा, तुम्हीच आत्मा, तुम्हीच परमात्मा. पण जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये स्वतःच्या स्वरूपाची ओळख होणार तोपर्यंत तुम्ही आत्मा आहात, परमात्मा आहात, जीव आहात हे बोलून पाहणार नाही. जेव्हा कृष्णाची जेव्हा कृष्णाची होळी आपण हरे कृष्ण होळी आपले अंतकरण मग संकल्पाचे अंगण जी आत्म्याची सहस्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्म अध्यात्म. आपण पुष्कळ झालं पाहिजे आपल्या जीवनात. कसं होईल तर भक्ती म्हणजे काय? आपली पूर्वी कीर्तन भक्ती आहे. भक्ती आहे कीर्तन म्हणजे भक्ती काय झालं म्हणतात? भक्ती काय झालं म्हणतात? भक्तीची व्याख्या काय? ही रविती जिना चौथी ही पहिली ना सत्ती प्रेमाची सहज स्थिती भक्ती ना. भक्तीची व्याख्या झाली. भक्ती तिसरी बी नाही, भक्ती चौथी बी नाही, भक्ती पहिली बी नाही, भक्ती शेवटही नाही. भक्ती सहज सुरू. आपला जो मूळ स्वभाव आहे, लहान लेकराला 2 वर्षापर्यंत त्याच्या जीवनामध्ये बोध होतो. लहान लेकराला नंतरच त्याच्या जीवनामध्ये तो बोध तुम्ही सांगता हे मारुती आहे पायापट, हे देव आहे, हे पांडुरंग आहे, ख्रिस्तान आहे, कुटी असतात ऐसे आस्तेच्या महापुरी विगताची कोटी बरी प्राप्तीच्या पैदरी विवाही पहुचे विरपवता कोट्यावधी लोक निघाले ते आस्तेचे असणार भगवंत प्राप्ती. माऊलीने विचारलं किती जण पोहोचतो? कोट्यावधी मध्ये 1000-2000 ह्याच्या 100-200 ह्याच्या कधीतरी एखादा पोहोचतो का? आस्थाच आपल्याला ते नावाने काढायचं. खूप छोटंसं उदाहरण देतो, म्हणजे सत्य उदाहरण. माझ्या नाताचा 29 तारखेला वाढदिवस आता तिथे गेल्यावर वाढदिवस झाल्या दिवशी की दुसऱ्या दिवशी गेलो. आता आमचं सुनबाई माझं 2 नातू देवाला जायचं. 1 वर्षाचं नातू आहे मला. आता माझ्या जीवनामध्ये माहित आहे, कारण या मूर्तीमध्ये देव नाही, देव माझ्यात आहे. देव कुठं आहे? पैसा रुपया आता सर्व सुखाचा आराम भ्रांती शिका विषया माऊली बोलत आणि वाक्य आपल्याला मला आस्था सांगायचं. आस्थेची व्याख्या सांगायची आपल्याला आत्मबोध का प्राप्त. पूर्वी आम्ही काय झालं आदल्या दिवशी ते श्रीकृष्णाचे जे मंदिर असतं तिथे गेलो, दर्शन केलं. ते माझ्या नाताला मी पळत, कारण संस्कार लाभलेले आपल्याला पळत मुलगा आपण पळायला गेले, पळायला गेले ते पाया लहान मी म्हणाला ही देव आहे पट पाय त्याला माहित आहे की देव आहे सांगायचं होते. मी तेवढं जायचं नाही, मला लक्षात होतं मी चुकायला लावा जे चुकून गेले लावलं नाही. थोडा गणपतीला गेला, महाराज गणपती, कारण एका ऑस्ट्रेलियाला गेला. तर आमच्या पोराची भावना बोलले करायला खायला नाही, कोणालाच नाही बाजारात दर्शन करायचं खायला बाळकुटीची म्हणायची मारते लेकराला मारते म्हणायची. त्याचं म्हणलं दर्शन करायचं तिथं गर्दी 2 तास बाहेर किती पूर्ण हानी वर्ष त्याला ताण लागली पाणी मागली प्रसाद तिथं लागतात मोदक घेतो. मी काय केलं एक मोदक काढायला लागला ना जिथं देव आहे आमचं पूर्ण तंत्र करायचं तिथं मी त्या मुलाला आमच्या नातवाला मी देवापाशी वाचवायचा प्रयत्न करतो. ते वाचलं नाही. ही आस्था ही मरते आपल्या जीवनाची. आस्था म्हणजे काय? अनुभूती आहे आस्था. अरे जी अनुभूती तुम्हाला चालली नाही, तुम्हाला माझ्या तुम्ही पाया पडायला लावला
फार वेळ पाया पडलं पुन्हा अनुभव एक मास्तर वरती आपण जे आस्था ठेवायला पाहिजे ज्याच्यावर ठेवायला पाहिजे त्याच्यावर आपल्या स्वतःच जे स्वरूप आहे कारण मी कोण आहे जीवनातील सगळ्यात कठीण परीक्षा आहे आपल्या जीवनात आणि ही सहज प्राप्त होणार नाही कारण आपण हजारो जन्मामध्ये कारण मीच जे आहे ही मानलं असंच जगलो आणि या संसारामध्ये जगणारा म्हणून आपल्याला मी आत्मा आहे त्याचा स्वीकार करायला तयारच नाही का करायला तयार नाही याच्यावर छोटस उदाहरण कारण एक मासा समुद्रामध्ये लहानाचा मोठा झाला आणि त्या माशाला प्रश्न पडला की पाणी म्हणजे काय समुद्रामध्ये माशा तिथं समुद्रामध्ये मासे मोठा मासा झाला अनेक आता समुद्रामध्ये अनेक मोठे मोठे मासे त्याच्यामध्ये गुरु बारका गुरु मोठा गुरु ह्याच्याकडे गेला त्याच्याकडे गेला म्हणजे सांगितलं हरिपाठ कर पाणी कळत तुला हरिपाठ केला तर म्हणजे सकाळचा काकडा राहिला काकडा पूजा सगळं केलं पण पाणी काय हे त्याच्या जीवनामध्ये कुणीच सांगायला गेलं कोणी पंढरपूरला जा कोणी मोठ्या महाराजाकडे मोठ्या ह्याच्याकडे अनेक जणांकडे गेला मोठे मोठे माशाकडे त्याच्या जीवनामध्ये तो विचारायला पाणी म्हणजे काय आणि कुणीच त्याला पाणी सांग ऐक पाण्यात पाणी कुणीच सांगना मग त्याच्या जीवनामध्ये काय झाला सगळं प्रयत्न केला आणि फक्त झाला एका दिवशी त्या समुद्राच्या पाय केला शांत बसल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये कारण काही सगळे प्रयत्न सोडून दिले तर पाणी काय हे कळालं नाही त्याला मधून उत्तर आलं हे बावड्या आणि तुझ्या आतली पाणी आहे तर तुझ्या बाहेरही पाणी आहे तसं आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान बाहेरही आत्मा आहे आणि आपल्या आतही आत्मा आहे पण याचा बोध नाही असं महाराज आपल्याला पहिले
निराधार स्वरूपाचा भूत तो आपल्या जीवनामध्ये कोणत्याही पाठ्याशिवाय कोणत्याही प्रयत्नाशिवाय तो सहज अनायास आपल्या जीवनात येतो. कारण धर्मशास्त्राने भूत होत आहे. कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नकळशी भाना नकळशी ज्ञाना नकळशी आगमा नकळशी निगमा न भोगावे वेदासीमा पार तुकामध्ये तुझा नाही अंत पार म्हणून विचार जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा त्याच्या जीवनामध्ये मागतात. आणि भगवंत आपणच भगवंत आहोत आपल्या जीवनामध्ये म्हणजे मन आपल्या ताऱ्यामध्ये येणं अहंकार जाणं. अहंकार सामान्य आहे. आपल्याला 10:30 म्हणजे टाइम दिला ब्रह्मदेवाचा अहंकार केला ब्रह्मदेवाला अहंकार येवा आपला अहंकार जातो त्याच्यात आमच्यासारख्या महाराजाचा प्रकरणापासून तर महाराजाचं बदनाम झालं म्हणजे कीर्तन सुद्धा करावं अशी भावना ईश्वर महाराज मी त्या ग्रुपमध्ये होतो तर मी कशी कीर्तनची वेळ आहे ना ती 1 नंबरला आहे आणि 11 नंबरला पण आम्ही 2 महिन्यात पार झाला त्याच्यात पार झाला कुठेही गेलं पहिला कसं होत तुमच्या लाभो कसे होत तुमचे महाराज आता काय सांगावं करणारा येत राहतो म्हणून त्या कलियुगामध्ये कुणाला संत म्हणा कुणाला महाराज अत्यंत कठीण आहे. माझी एवढीच तळमळीची विनंती एवढीच आहे की जीवनामध्ये प्रेम करा. कारण आपल्या संसारामध्ये प्रेमासाठी प्रेमामधूनच भगवंताकडे सगळ्यात जात आहे. ज्ञानानं भगवंताकडे जाता येत नाही. थोडीशी गेला नाही प्रेमानं भावानं देवासी तो पुरे एक प्रेम आपल्या जीवनामध्ये भावाशिवाय
पद्धत नाही, भावना. म्हणून आता इथं महाराज दुसऱ्याचं आम्ही भूमी बळी एक दैवाचे निदान हे वाची सापड, निदान हे वाची सापड. मला सांगा आजपर्यंत कुणाला त्यांच्या वाणीनं निदान लागले सांग, का लागलं नाही चुका कधी शोधले तुमच्या चार प्रकारच्या वाण्या परापक्षिंती मध्यमा आणि वैखरी. सुरुवात वैखरी करायला का मी जायचं कोणाला सुरुवात करा. देवाची हे बारी वाक्षर हरी सागे हरी मुखे मना हरी मुखे मना. म्हणून इथं आपल्याला महाराजांनी निदान हे वाचे सापड. चार प्रकारच्या वाण्या. तोंड खोटं बोलत बोलत का नाही, जोपर्यंत तोंड खोटं बोलतोय तोपर्यंत नाम टिकत नाही. कारण तोंड ज्यावेळेस खोटं बोलायचं बंद केलं त्यावेळेस नाम कंटामध्ये जातं. कारण सुरुवात वैखरी मध्यमा पश्चिमी आणि परा. तर असं जोपर्यंत तोंड खोटं बोलतं ते बरेच आमच्या परमार्थामध्ये माणसं पाहतात. कारण माझा 60 वर्षाचा परमार्थ गरज नसताना खोटं बोलत. खोटं कधी बोलावं सगळ्यात खोटं असेल तर खोटं बोलावं. आता आम्ही असतो आपल्या कळफाट्यावर गावात पैसे आलो म्हणतो बरं कोणी पैसे आलो काय गरज आहे खोटं बोलत. तुला लागायचा वेळ ते एवढाच लागणार ना त्याच्यामध्ये काय फरक पडणार. सवय लागते तुमच्या खोटं. मग तुम्ही जर तुमच्या खोटं बोलत असाल कधी नाम घेतलं. महाराजांनी त्याचे निदान हे वाचे सापडले. कारण आपण वाणीनं नाम घेतो. मी सांगायचं कशासाठी की गावगाव हरिपाठ चालू आहे, गावगाव सत्य चालू आहे. नाही इथं 102 वर्ष झालं सत्ता चालू आहे. किती जणांना सांगावं त्याला कोणत्याची प्राप्ती झाली. कोणी एक येऊन सांगा का झाली नाही त्याचं कारण कधी शोध जाईल आपल्याला. कारण चार वाणी सांगितली बघा पश्चिमी मध्यमा आणि वैखरी. जोपर्यंत खोटं बोलायचं तरी होत नाही. कोण खोटं बोलायचं बंद झाल्याची कळण्यामध्ये पश्चिमी म्हणजे हृदया. कारण संत थोडा थोडा कधी बोल त्याच्यानंतर अंत करत थोडं थोडं बोलतो. म्हणजे परावाणी आहे तिथं बोल आहे, तिथं भाषा नाही. आणि ते परावाणीमध्ये ब्रह्मकमळ गुरुजी मावळ्यांनी उभा क्षणामध्ये त्या क्षणामध्ये नाव घ्यावं. आता महाराजांच्या जीवनामध्ये सहज महाराजांना भगवंताची प्राप्ती झाली असं वाटतं का तुम्हाला? नाही बरं. 10 वर्ष महाराजांचा परमार्थ. महाराजाला भगवंताची प्राप्ती व्हायला तयार नाही. महाराज असून गावात नाव घेत होते. काही लोक म्हणजे काय आमचे महाराजाबद्दल विनाकारण म्हणतात महाराजांना आणि ते 3000 कोटी त्या काळात त्यांनी सावकारकी लोकांचं कर्ज माफ केलं होतं. त्या काळातले मोठे सावकार महाराज त्यांचं 1000 कोटीचं घर असेल काय 7 पिढ्यापासून तर खानदारी श्रीमंती आहे. महाराजाला झोपडी होती काहीतरी तिथं बोलू कारण संत आहे नादिका आहे त्यांच्या जीवनात. एवढं महाराजाचं वैभव असताना महाराजांनी सगळं त्याग केलं, संसाराचा त्याग केला. गावामध्ये मंदिरात महाराज भजन करीत होते. लोकांनी मंदिरात हाकावलं. नंतर शिळेवर महाराजांनी भजन केलं. तिथून लोकांनी हाकावलं. नंतर भांगी डोंगर आणि भंडाऱ्या डोंगरावर महाराजांनी एक दिवस आता महाराजाला भगवंताची प्राप्ती होईना. महाराजांच्या डोळ्यावर अश्रूचा दाखला व्हायचा आणि महाराजांनी विचार केला परत संसारामध्ये येऊ असं महाराजांना वाटलं. येऊ तर पुन्हा संसारामध्ये परत येऊ संसार परत वाटलं ते तिथं कधी काय कर. तर महाराजांनी काय केलं भांगी डोंगरावर गेले. महाराज त्यांच्या जीवनात एक असं कोण दरी बघून ते एक जागा बघितली महाराजांनी.
तिथं तेल फूल पत्र असा आकर्षित आणि महाराजांनी बसायचा देव प्राप्त झाल्याची उठायची. तर किती दिवस महाराजांनी बसावा असं? 15 दिवस होते. धामणे पडारे वस्तीला केली भक्ती श्रावती परब्रह्मी निर्वाण गारुणी आसन घातले ध्यान आरंभिले देवाचे. आता भक्ती आहे का? सर्व बिंच व्यागांगात ढोकले विरोधे लागले सकळी. तुमची आता मांडी बदलला तुझी. एक मांडीवर 1 तास तिथं नाही तर होता तुमच्या एक मांडीवर सर्व बिंच व्यागांगात ढोकले विरोधे लागले सकळी. विंचू चावलाय, साप चावलाय, वाघ अंगाचे लटके घेतले नाही. त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाली. त्यांना म्हणून महाराज म्हणतात ना, कारण आम्ही भूमीवरील एक दैवाचे निदान हे वाचे सापडून लागलं. आता इथं पै वापराय. आम्ही भूमीवरील एक पै भूमीवरील नाही, या त्रिभुवनामध्ये त्यांच्यासारखा भाग्यवान, त्यांच्यासारखा श्रीमंत किंवा त्यांच्यासारखा श्रेष्ठ या जगामध्ये नाही असं महाराजा दुसऱ्या टाकावर सांगतात. आपल्या जीवनामध्ये तसं प्रयत्न करावे. कारण भक्ती म्हणजे असं काही नाही तुमच्या जीवनामध्ये. तुमच्या वाटेनं आलेलं कर्म, कोणतंही कर्म तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या जीवनामध्ये करा, तीच भक्ती आहे. भक्ती अशी वेगळी काही आपल्या वाटेला आलेलं कर्म प्रामाणिकपणे न करणं ही भक्ती नाही. म्हणून भक्ती लोक म्हणतात ही भक्ती एवढी कठीण नाही. कारण आपल्याला मनुष्य ब्रह्मदेवाने ज्या सृष्टीची उत्पत्ती केली त्यावेळेस त्याला मनुष्याला विचार ब्रह्मदेवाने आम्ही तर
तर ब्रह्मदेवाने आपल्याला सांगितलं की तुमच्या वाटेला आलेलं कर्म तुम्ही प्रमाणित नाही कारण तेच भगवंता आणि कर्म आपलंच आहे कर्म दुसऱ्याचं नसतं आपलं आनंद जन्माचं जे कर्म आहे ते वाटतं घेऊनच आपण सोबत सगळे आलेलं आहे प्रत्येकाला वाटतं त्याच्यात भाग्यात कसं आहे तुझ्याही भाग्यामध्ये वेगळं चांगलं वाहा चांगलं बोल चांगलं राहा दयाचे अधिकरण आहे काय जिथं जिथं वागणं घडणार अनवय पुन्हा गेल्यावर काय लय आवडं वाटतं पण काय करा म्हणून आपण या संसारामध्ये आलो प्रत्येक जण आलं प्रत्येकाला जायचं ही 100% माहीत आहे कधी जायचं ही कुणाला माहीत नाही पण ते सुद्धा आपल्या जीवनामध्ये पाहता येतं जर पाहायचं जर आपल्याला एक त्रास आहे त्याकडे सांगितलं कानी घालूया होतं नाद पाहावे न जायचं बाबा 100% खरा तरी आमच्या सगळ्यात तर आमच्या परमार्थातच जास्त आमचा माफी मागून परमार्थ दुसरे सगळे पुढे गेले आम्ही मागे राहिलो कारण आमच्या पूर्ण संप्रदाय एक शब्द संप्रदाय वैष्णव संप्रदाय संप्रदाय मागे किती काळ 32 संप्रदाय आहेत मला 32 आपल्या भारतात 4,500 संप्रदाय आहेत आणि आपल्या देशात 10,000 संप्रदाय आहेत प्रत्येक जण म्हणजे माझंच कर माझा संप्रदाय श्रेष्ठ माझाच देव तुला देव माहीत आहे का परत देव बुद्धीला कळत होता आपल्या गुणामध्ये भक्तीचे जाणणे काही नवचे अंगणे हे साधही अंत करणे बुद्धी त्या भगवंताच्या अंगणात सुद्धा का गेली नाही बुद्धीच्या जीवावर भगवंताला लागायचं म्हणतो अंगणात गेली नाही मामा त्या भगवंताचं विश्वरूप तिच्या कवांत करण्यामध्ये वरती चित्त दाबू न दे फळा तया कर्मा तया देवाच्या साखळा वाहे सदा भाऊजी सांगतात आपल्या जीवनामध्ये कर्म करीत असताना कसं करा मन आणि आपलं चित्त त्या कर्माशिवाय नुसतीकडे जाऊ मग संसारात असा परमार्थ असा तुमच्या जीवनामध्ये नक्की फळ मिळेल कारण ते असता दृष्टी शंकर शूर निर्वेदांजली मरणी कारण आपण इच्छित फळावर दृष्टी घेऊन कर्म करता तिथं संशय नसतो फळ मिळत किंवा नाही अपेक्षा आपण करतो का मला पंढरपूरला जायचं तर मी माझ्या जीवनामध्ये इच्छा केली स्वामी कीर्तन करा की स्वामी तशी इच्छा करायला तुझ्या जीवनात या परमार्थामध्ये 1% लोक भगवंताची प्राप्ती करावी अशी इच्छा नाही काय मिळावं घर मिळावं मुलाला नोकरी लागावी 4 ते 10 मजले होईल नाताचं लग्न कसं बघत ही तुझी कामी बघतो जो आत्मबोधावर जो आरूढ झालेला महात्मा आहे महाराज सांगतो त्याच्या जीवनामध्ये तो या त्रिभुवनामध्ये तो श्रेष्ठ आहे पुढे दोन्ही उभयता गाता ऐकता सुखरूप कारण आत्मबोधावर आरूढ असणाऱ्या महात्म्याच्या मुखामधील कथा ऐकल्यावर काय
भाग कशाला म्हणतात. तिथं निर्मळ शब्द महाराजांनी वापरला, तिथं गदळ असणार त्याला सांगायची गरज नाही, बदल बोलायचं नाही आता. म्हणजे कीर्तन निर्मळ एक असतं आणि गदळ एक असतं आणि सिद्धांत झाला जगद्गुरु कोबर आहे ही बोलूच नाही. जर तुमच्या जीवनामध्ये आत्मबोधावर आरूढ असलेल्या महात्म्याच्या मुखामध्ये कथा ऐकला तिथं मला सांगतात काय फळ मिळत. आता तुम्ही इथं ऐकणारे आहात, तुमच्या 21 पिढ्याचा उद्धार होईल. इथं जेवढे ऐकणारे आहेत त्यांच्या 21 पिढ्याचा उद्धार होईल. आणि तुम्ही ना आता तुमची पत्नी घरी आहे तर ती न ऐकता तिच्या 21 पिढ्याचा उद्धार होईल. एवढी ताकद त्या आत्मबोधावर आपल्याला आरूढ महात्म्याच्या अंगामध्ये. तर ती पुढे उभयता गाता ऐकता सुखरूप. तर त्याची कथा तुम्ही गायला, त्याची कथा ऐकला तर एवढं फळ तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये मोठा सत्ता करायचा, मिटिंगात मोठा सत्ता करायचा, मोठे महाराज व्हायचे. मोठा महाराज म्हणजे काय? म्हणजे का कशात मोठा हे पैसा, पैशाला मोठं म्हणलं असतं तर पैसा या जगामध्ये पैशावर जर भगवंत मिळाला असता तर या मंत्र्यांनी सगळी भांडी धुवायला असतं भगवंताने ठेवलं. तर किती करोडपती लोक आहेत त्या जगामध्ये. पैशाला काय पैशाला काहीच कळत नाही. आपल्या जीवनामध्ये वाटतं पैशाला जर देव मिळत असता तर काही जगाला देव मिळाला असता, पण ती नाही. म्हणून आपल्या आत्मबोधावर आरूढ असणारा महात्मा या जगामध्ये आहे असतात, संत नेहमी असतात. म्हणजे पारख लागते आपल्या जीवनामध्ये त्याला बळकण्याची. अज्ञानाच्या येण्याची सारथी मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयीची मूर्ती भाव शक्ती जाणून. भाव शुद्ध झाला पाहिजे, हृदयामध्ये अंतःकरणामध्ये मूर्ती प्रगट झाली पाहिजे. होती का? होत नाही आपल्या जीवनामध्ये. म्हणून ज्ञानाने देव मिळत नाही, प्रेमाने देव मिळतो, भक्तीने देव मिळतो. देव आपल्या जीवनामध्ये मिळतच नाही. म्हणून प्रत्येकाला वाटतं आत्मबोधावर आरूढ झालेल्या महात्म्याचं दर्शन त्याला मागाचे मी उदाहरण दिले. येऊनिया भराडगी बसलिया तेकी तोड तो नवरा नाही बनकी मी कोणाची मग सांगा कोणी वराडा या वराडगी. 4 प्रकारचे भक्त सांगितले. माझ्या मनामध्ये तोच आपल्याला होता. म्हणून तुम्हाला विचारतो कोणता अनुभव. कारण इथं मी आजपर्यंत मी माऊलीच्या अभंगावर चिंतन ऐकलं, मला माऊलीचा अभंग घ्यायचा होता. विचार केला तो तुम्हाला विचारलं कोणता. 4 प्रकारचे भक्त सांगितले माऊली. हजारो जन्माचा पुण्य लागतं मी कोण आहे हे मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. माऊली बोलला, तुकाराम महाराज जरा सॉफ्ट भाषा आहे, माऊली दिसायला सॉफ्ट आहे, डोळे हरलेले सुद्धा कळत नाही. मी हजारो माझ्या जीवनामध्ये 1000च्या पुढे चिंतन झाले. माऊलीच्या अभंगावर बघायचं तर माझे पाय शब्दच असले आहेत. बोलण्याला ज्ञानी माणसात बोलण्याला पारायणाला कळतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबर कठोर बोलतात, तर प्रेमळ आहे, त्याच्यात भाव आहे. माऊली बोलतात पण ती जीवाला एवढं लागतं आत गेल्याला त्यांचं बोलणं करतील पुढे दोन्ही उभयता ऐकता सुख
सगळ्यात महत्वाचा आहे. सरळ तुम्हाला प्रयत्न सांगतो, आत्मबोध कसा प्राप्त करून घ्यायचा. या अभंगाभोवती या बोधाभोवतीचा असं पूर्ण अभंग आपल्या जीवनामध्ये त्याचं महत्व आहे. तर बोध कसा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचा हे सरळ सांगतो. तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळी तुमच्या जीवनामध्ये बसल्यानंतर कधीही तुम्हाला श्वास रोखून धरायचा, म्हणजे एवढा रोखून धरायचा, प्रश्न विचारायचा, उत्तर इकडे म्हणायचं नाही, आत्मा आहे ब्रह्म आहे बस काही की घ्यायचंच नाही डोक्यातलं. कारण दोन प्रकारचे ज्ञान आहे. बाहेरून गोळा केलेल्या ज्ञानानं भगवंताची प्राप्ती होत नाही. त्या ज्ञानानं मन आणि बुद्धी भरते, हृदय रिकाम होत नाही. हृदय शुद्धतेचं मंदिर बनलं पाहिजे. जे आत्मच प्रगट होतं ती शिकून न शिकलेल्यासारखं असतं, त्या ज्ञानानं आत्मज्ञान. मग तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारायचा, मधीच विचारायचा, मी कोण आहे, श्वासच पडायचा नाही. थोडी तकलीफ होईल, 2दा 3दा करायचा. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये उत्तर येईल, मी कोण आहे. जोपर्यंत तुम्हाला हे उत्तर मिळणार नाही तुमच्या जीवनामध्ये ही जिवंत हजारो जन्म आपले मागचे गेले, तिथून पुढे आपल्याला जन्माला येवं लागत, मारावं लागत. या संसारामध्ये शरीर सुख चांगलं वाटत, कारण जोपर्यंत आत्म्याला आपल्या जो आत प्रश्नच आहे, आपल्याला कितीही बाहेर सुख मारलं तर ते ओरिजिनल सुख नाही, ओरिजिनल आनंद नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखीत नाही मी कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, तोपर्यंत ही बाहेर धुरायला आपण घरामध्ये आनंद मिळत, पोरामध्ये मिळत, सत्याला गेल्यावर मिळत, पंढरपूरला गेल्यावर मिळत, तीर्थाला गेल्यावर नाही मिळत, शरीर मिळतो. म्हणून तुम्हाला कायमचा आनंद तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल, कायमचं तुम्हाला मुक्त व्हायचं असेल किंवा तुम्हाला परत जन्माला घ्यायचा तर स्वतःची ओळख केली पाहिजे. स्वतः मी कोण आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखणार नाही तोपर्यंत तुम्हाला यायचा बी अधिकार नाही आणि जायचा बी. कारण येणे जाण्याचं तुमच्या कर्मावर ठरलं जातं. प्रत्येक कर्माचं फळ आहे. छोटं सुद्धा कर्म तुमच्या जीवनामध्ये केलेलं त्याच्या जीवनामध्ये फळ भोगणार. फळ भोगण्याची चालत नाही. त्याच्यावर थोडंसं उदाहरण देतो. कारण जे मांडवल्य सगळ्याला माहिती आहे त्यांच्या जीवनामध्ये काय झालं त्यांना, कारण ते ध्यानस्थ बसले एखादा बसले असताना चोराने त्यांच्या राज्यामध्ये चोरी झाली आणि ते चोर हुडकीत आले. ही ध्यानामध्ये मोर त्यांचं साधन होतं. मोर साधन असताना ते आले, चोर त्यांच्या राजाचे सैनिक चोराच्या भागात पण ते आले. त्यांच्या शिष्याने त्यांना काही होतं ऋषी मोठे आहे आणि ते आले की चोर मी मागत. चोर सैनिकाला पाहिजे, चोर घाबरले, चोराला धरलं. मांडव ऋषी मोरमध्ये आहे, भगवंताची साधना चालू आहे. आणि राजानं आश्रय दिला, म्हणजे चोराला आश्रय दिला ऋषी मांडव. चोराने त्यांना बी लगे हातकडे घातल्याने मांडव राजाच्या दरबारामध्ये नेलं आणि नेल्यानंतर राजाने सांगितलं तिथं ही तर चोरच आहेत, म्हणजे मांडवी ऋषीने यांना चोराला आश्रय दिला. राजाने मागचा विचार पुढचा करायला सुरू केलं, म्हणजे फाशी ते चुलीवर बसले. आता त्यांच्या तपाच्या बरोबर तपाच्या बरोबर जाणे यमराजाला विचारलं का माझ्या जीवनामध्ये होतो, काय पाप केलं, अधिकार असतो माणसा कापायला येईल. त्यानं सांगितलं मागच्या जन्मामध्ये लहान होता तो सरड्यात सरड्याच्या पोटामध्ये काटे गेले. अरे ती अज्ञान होतो, मी अज्ञान होतो, मला ज्ञान नव्हतं. एवढी कठोर शिक्षा असते का, एवढा तुझा न्याय हे काय करू, उभी मृत्यू कमी पांडवाच्या विदूर करून तू जन्माला उभी तरी कसा न्याय करतो, काय न्याय करतो. विदूर महामंत्री आहे, दुर्योधनाला पण कर्म सांगायचं छोटं कर्म. तर आपण आपल्या जीवनामध्ये 1000 वेळेस लबाड करतो, 1000 वेळेस धोके देतो. कशासाठी, स्वतःच्या
पोरासाठी बायकोसाठी हिच्यासाठी. तर हे कुणीच पुरात नाही या जगामध्ये. म्हणून आपल्याला जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्या स्वतःची ओळख आपल्या जीवनामध्ये करून घेतली पाहिजे असं महाराज आपल्याच्या तिसऱ्या जगामध्ये जगामध्ये महाराज म्हणतात नकडे हा न म्हणे असे न राधे काल देव विचारा. हा मंत्र आचरण आहे, कधी चढणार म्हणजे तो स्थिर आहे, कधी चढत नाही. आणि तो कसा आहे, कुणीही घ्या माणसात उदाहरण उदाहरणाचं असं नाही. न चढे हा मंत्र न म्हणे असे न राधे काळ देव विचारा. अरे त्याच्यावर थोडंसं उदाहरण द्यायचं म्हणतात. मगर आणि गजरा यांचं 100 वर्ष युद्ध. मगराला गजराला पाय झाला, पायामध्ये त्याचं सर्व कुटुंब सहकार्य करण्यासाठी मित्र तर 100 वर्ष आता त्या हातीचं ताकद पाण्यावर उतरत नाही. गोपेच पोर आहेत, सुना आहेत, बायको आहे, पण ताकद त्या मगरातील पाण्यात जा. मग पाय पडलाच काय शेवटी किती दिवस चालणार, 100 वर्ष युद्ध चाललं. सगळ्यांनी सोडलं मित्र ही तर कवच पडते बायको, पण घरचे बायको लेकरं पोर सगळ्यांनी साथ सोडली. हत्तीची आता कुणीच आपल्याला जो कोणी आपल्याला जन्म दिला तोच म्हणजे आपल्याला राहणार नाही. तर हत्तीनं काय केलं, त्याचे पाण्यामध्ये वाहत आलेलं दूध आपल्या चोरी करून उचललं आणि ते पाहिलं मग धावत आला आणि त्या मगराचाही उद्धार केला आणि त्या हत्तीचाही उद्धार केला. म्हणजे सरकी लोक कोणी काय म्हणत असतं तो काढले बघा असं व्हायचं. नकडे हा मंत्र न राधे काळ विचारा.
कारण तुमच्या जीवनामध्ये त्या विठ्ठलाचं नाव तुम्ही जर तुमच्या भावाला घेतला, श्रद्धेने घेतला, तर मग तो मनुष्य तर तो याच्यामध्ये निवड नाही आणि मागचे तर आहे आणि पुराणामध्ये उदाहरण आहे. म्हणून मी थोडंसं उदाहरण दिलं असं महाराज, कारण आपल्याला किती वेळ करायचा हा मुक्ती म्हणणार असं महाराज 4थ्या चरणामध्ये म्हणतात. तुका म्हणे माझा विठ्ठल विठा, तुका म्हणे माझा विठ्ठल हवा जो महाराजांचा शब्द
व्याकरणामध्ये अत्यंत काही शब्द अजून एक एक गोष्ट सांगतो म्हणजे जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्यामध्ये 72 देशाच्या भाषेचा उल्लेख आहे. व्याकरणामध्ये 72 देशाच्या भाषेचा उल्लेख आहे. आणि माऊलीच्या अभंगामध्ये 74 देशाच्या भाषेचा उल्लेख आहे. व्याकरणामध्ये जवळजवळ 8 काही शब्दातून आतच सापडत नाही. आता हवा हा हवा जो शब्द आहे हवा म्हणजे हवा म्हणजे काय महाराजांची ही तुमची एखादी वस्तू हरवली होती किंवा विसरला होता. तुमचं जे आत्मस्वरूप तुमचा आत्मा तुम्हीच ब्रह्मा कोट्यावधी वर्ष झाले त्याचा विसर पडला. तो एवढ्या प्रयत्नानंतर महाराजांच्या प्राप्त झाला मिळाला कसं. आता कुठं जाऊ द्यायचा नाही. आता हवा शब्द महाराजांनी उच्चारला. आता त्याला सोडायचं नाही. जसं आपली वस्तू सापडली किती वस्तू आपण त्याला होते तिला कितीतरी फुलकीला आटाने सापडली आपल्याला हारून देत नाही. आपण कसंच हारू देत नाही. तसं महाराज सांगतात आता हजारो जन्मामध्ये मी त्या पांडुरंग परमेश्वरापासून दूर होतो. माझ्या जीवनामध्ये मला आज प्राप्त झाला. त्या अभ्यासाने मी माझ्या त्याला देहात टाकलेलं. आता त्याच्यापासून मला दूर जायचं नाही. माझं सर्व विश्रांतीचं स्थान ती आहे. त्याच्याशिवाय माझ्या जीवनामध्ये विश्रांतीच नाही असं महाराज बोलतात. माझ्या बुद्धीमध्ये प्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी माझ्या जीवनामध्ये चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. ना अधिकार ना योग्यता गुरुजी वाचला होतो. मला अजून सवय न झाले बोलणे. माझे 3 वर्षामध्ये हे 8 वर्ष चिंतन बोलण्या बसून बोलणं घरात बसून बोलणं समोर उभा त्याच्यामध्ये जमीन कारण ते अंतकरण मान्य करून 2 गोष्टी आहेत. माझं मनच अजून चिंतन करण्यासाठी मान्य काही विचार माझ्या मनामध्ये की जायचंय हा निश्चय झालेला जायचं आहे. तर जाता जाता आपल्याला काय वाटतं वेग कारण आपण गव्हर्नमेंटची सर्व्हिस केली. आपण गव्हर्नमेंटमध्ये चांगले अधिकारी महाराज लोकदारावर महाराज बनून जातो. मी बोलितो महाराज आहे मी का महाराज इतकी सर्व्हिस केली तर काय खरं आहे काय सत्य आहे म्हणून प्रेमासाठी माझ्या जीवनामध्ये मी कीर्तन करतो. स्वामीनं माझ्या जीवनामध्ये मला आपल्यासाठी तुमचे दौलतच्या चरणी साष्टांगवर आमचे गुरुगावचे बाबा आहेत. आता आमचे शेजारी आहेत. आमच्या सर्वांचे नाव काय मला लक्षातही नाही गेलं. तिकडे आमचे बंधू छोटे बंधू शामराव आहेत सुंदरजी आहेत जे सर्व आमचे मात्र आहेत महाराज आहेत त्या सर्वांच्या चरणी. मी दुसरी गोष्ट सांगतो मी या बोरगावचाच आहे की निवाड्याचा नाही. माझं सगळं बालपण या माठामध्ये किंवा माझे वडील तिथंच गेले म्हणून बोरगावच्या लोकांनी मला निवाडता समजू नये एवढीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. माझे वाणीवाणी शब्द तुमचे त्याच्याबद्दल क्षमा माझ्या जीवनामध्ये झालेलं चिंतन तुमच्या चरणी समर्पण करून जय